27 जून ते 13 जुलैपर्यंत विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होणार। विरोधी पक्षनेत्यांकडून विधान परिषद सभापतींची नेमणुकीची मागणी। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जातीवाद धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न। 40% हिरवा 40% भगवा 40% निळा असे झेंडे घेऊन कोण निघालं होतं, किशोरी पेडणेकरांचा सवाल। आजही महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद बराच रुजवण्याचा प्रयत्न करत आहे। अनेक जणांनी झेंडे घेतले होते, 40% हिरवा 40% निळा 20% भगवा। संजय राऊत सुपारीबाज। दिल्लीमध्ये बसून संजय राऊत सुपाऱ्या घेतात। राऊतांनी पत्राचाळाची सुपारी घेतली। प्रकाश महाजन यांची टीका। माझ्यावर एसआयटी नेमल्यानंतर काही आमदार विधानसभेमध्ये उड्या मारत होते। आता आरक्षणाच्या बाजूने काही आमदार मला रोज भेटायला येतात। मनोज जरांगे यांचा टोला। एसआयटी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर। त्या टायमाला दोन्ही हाताने टेबल आणले होते त्या याच्यातले घरातले विधानसभेतले दोघं तिघं असं उठून उड्या आणत होते वरून ढोल वाजल्यासारखं। अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये विधानसभा लढण्यास भाजपचे 5 नेते इच्छुक। काटोल मतदारसंघावर भाजपच्या अविनाश ठाकरे यांच्याकडूनही दावा। अविनाश ठाकरेंचे काटोलमध्ये बॅनर। 10 वर्षांनंतर अण्णा हजारे बोलतात हे आश्चर्य आहे। अण्णा हजारे अजित पवार यांच्यावरच का बोलतात याचा दादांच्या सहकाऱ्यांनी शोध घ्यावा। जयंत पाटील यांचा टोला। मागच्या 10 वर्ष अण्णा हजारेंनी मौन स्वीकारल्यासारखं जवळपास झालेलं होतं। असं अचानकपणाने अण्णा हजारे बोलायला लागलेत, आश्चर्य आहे म्हणायला हरकत नाही। आणि ते नेमके अजित पवारांच्यावरच का बोलतायत त्याचा शोध आता त्यांच्या सहकार्याने घ्यावा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राज्यमंत्री रक्षा खडसेंना शुभेच्छा देणारे बॅनर। उद्या खासदार रक्षा खडसे जळगावच्या दौऱ्यावर। गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पोलीस महासंचालकांना आदेश। सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्यातील दुर्घटनेची शिंदेंकडून पाहणी। 29 मेला खोदकाम सुरू असताना दुर्घटना। मागील 17 दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। नागपूर ब्लास्टमधील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 10 लाखांची तर चामुंडा कंपनीकडून 25 लाखांची मदत जाहीर। नितीन गडकरी यांची माहिती। गडकरी वडेट्टीवार यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। नागपूरच्या धामणामधील स्फोट प्रकरणामध्ये चामुंडा कंपनीचा संचालक जयशंकर खेमकाला अटक। कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल। स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू। पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवाल शिवानी अग्रवाल आणि अशफाकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रक्त चाचणीमध्ये फेरफार करून पुरावा नष्ट करण्याची योजना आखण्यासाठी बैठक झाली। पोलिसांची कोर्टात माहिती। इचलकरंजी पालिकेमध्ये आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या बदलीला स्थगिती तर पल्लवी पाटील यांची पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती। पालिकेमध्ये 2 खुर्च्या लावून अधिकाऱ्यांचं कामकाज। दिवटेंनी कागदपत्र दाखवल्यानंतर पाटील यांनी पदभार सोडला। नागपुरात जेईईचे क्लास घेणारे फिडजी क्लासेस संचालक प्रणय शर्मा याच्यावर गुन्हा दाखल। पैसे घेऊन क्लासेस नियमित न घेतल्याची पालकांची तक्रार। जाहिरातीमध्ये दाखवलेली फॅकल्टी शिकवायला येत नाहीत असाही आरोप। बीडमध्ये आंबेसावळी घाटसावळी बेलवडी यासह अनेक गावांना पावसानं झोडपलं। अवघ्या 20 मिनिटांच्या पावसानं मनकर्णिका नदी दुथडी भरून वाहू लागली। अकोल्यामधील मूर्तिजापूरमध्ये मुसळधार पाऊस। मोहखेड जवळचा ओढा ओव्हरफ्लो। मूर्तिजापूर ते पिंजारी हा मार्गही बंद।